सो गाइज, बहुत दिनों के बाद मैं आपके लिए ये बड़ा वाला वीडियो लेके आई हूँ जो है क्वेश्चन एंड आंसर्स का। मुझे बहुत लोगों ने बहुत सारे क्वेश्चंस पूछे हैं, जिसमें से मैंने कुछ क्वेश्चंस यहाँ पे सिलेक्ट किए हैं और उनके आज सारे आंसर्स करने वाली हूँ। बहुत लोगों को कंफ्यूजन रहता है कि साइली तुम कहाँ रहती हो, साइली तुम्हारा काम क्या है, साइली तुम्हारे घर में कौन कौन है, साइली तुम मैरिड हो, साइली ये, साइली वो बहुत सारे क्वेश्चंस है। तो फाइनली आज मैं आ चुकी हूँ आपके सारे के सारे क्वेश्चंस का आंसर देने के लिए। तो हम यहाँ पे स्टार्ट करते हैं। पहला ही सबसे ज्यादा पूछने जाने वाला क्वेश्चन ये है कि साइली, क्या तुम किसी से प्यार करती हो और क्या तुम्हारा कोई सोलमेट है? तो देखो, प्यार मोहब्बत शादी वादी की बातें हम थोड़ा सा टाइम के बाद करेंगे। अभी पहले जो मेन सवाल है वो आपको सारे आंसर्स कर देती हूँ, उसके बाद हम आएंगे शादी प्यार और मोहब्बत के बारे में जानने के लिए। तो यहाँ पे ये हम सवाल थोड़ी देर के बाद लेंगे। तो यहाँ पे दूसरा सवाल है कि तेरी फर्स्ट मूवी कब आएगी? ओके, यहाँ पे मैं सारे सवालों के स्क्रीनशॉट्स लगा रही हूँ। देखो, मैं आपको एक बात बताती हूँ कि पिछले 8 साल से मैं मूवीज और फिल्म इंडस्ट्री में काम कर रही हूँ। बस, और ऐसे बहुत सारे प्रोजेक्ट्स मैंने किए हैं। आप ऐसे बोल सकते हो कि मैंने मूवीज वगैरह बहुत सारी की है, बट इंडस्ट्री में कभी कभी ऐसा होता है कि शूट हो जाता है, पूरा हो जाता है, बट वो रिलीज नहीं होता है। तो ऐसे ही मेरे बहुत सारे प्रोजेक्ट ऐसे हैं कि जो शूट हो चुके हैं बट रिलीज ही अभी तक नहीं हुए हैं। तो फिर भी एक मैंने अभी महावीर छत्रपति संभाजी महाराज का एक मूवी किया था, जिसमें मैंने एक छोटा सा कैरेक्टर किया है। वो आप मेरी पहली थिएटर वाली मूवी बोल सकते हो, और उसमें मैं बहुत ज्यादा खुश थी। मतलब ज्यादा नहीं, मैं 10 सेकेंड सिर्फ दिखी थी उसमें, बट मुझे बहुत खुशी थी कि मैं बड़े पर्दे पे आ चुकी हूँ, जो कि मेरी नानी का ड्रीम था। और बाकी तो मेरे वेब सीरीज सोशल मीडिया पे मैं एक्टिव तो हूँ, और एल्बम सॉन्ग्स भी मेरे आते रहते हैं। ये मराठी वाला सवाल है। तो सायली, गावठी लाज नाही अभिमान आहे, तू मानते का? तर मला हे सर्वांना सांगायचं की हो, मी मानते, पण ऍज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मला असं वाटतं की माझा कॉन्सेप्ट किंवा माझे कंटेंट फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण इंडियामध्ये व्हायरल व्हावेत आणि सगळ्यांनी ते शेअर करावे, सगळ्यांनी ते बघावे, म्हणून माझा हा प्रयत्न चालू असतो की एक मराठी मुलगी पूर्ण जगात, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहे। मला फक्त तेवढ्यापर्यंत लिमिटेड नाही राहायचंय, म्हणजे तेवढ्या माणसांपुरतं लिमिटेड नाही राहायचंय। म्हणून माझा हा नेहमीचा प्रयत्न असतो की माझे व्हिडिओज, माझे कॉन्सेप्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, जास्तीत जास्त लोकांनी ते बघावे, म्हणून मी नेहमी व्हिडिओज हिंदीमध्ये करत असते। आणि हो, फक्त हिंदीच नाही तर मी हिंदी आणि मराठी, भोजपुरी, बाकीचे जे भाषा असतील त्या पण शिकायचा प्रयत्न करते, आणि मला वेगवेगळ्या भाषा ट्राय करायला खूप आवडतात। मराठीचा मला पहिल्यापासून अभिमान आहे। मराठीत मी वाढली आहे, माझा जन्म मराठी आहे, मी इथेच मोठी झाली आहे, त्यामुळे मला खूप अभिमान आहे मराठीचा। मी आजपर्यंत जेवढ्या प्रोजेक्ट केलेत सगळ्यात जास्त मी मराठीच केल्यात। तर तुम्हाला हा जर गैरसमज होत असेल की बाबा सायलीला मराठी बोलायला लाज वाटते, किंवा सायली मराठीमध्ये व्हिडिओज बनवत नाही, तिला लाज वाटते व्हिडिओज बनवायला, किंवा तिला आवडत नाही, तर असा काहीही गोष्ट नाहीये। मला मराठीचा अभिमान आहे आणि मला मराठी भाषा खूप आवडते बोलायला। बट माझं फक्त एवढंच असतं की माझे कॉन्सेप्ट पूर्ण जगभरात व्हायरल व्हावे, पूर्ण जगाने ते बघावे, फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माझे कॉन्सेप्ट बघितले जावे, म्हणून माझा हा प्रयत्न असतो की वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये व्हिडिओज बनवायचा। तर मला खूप इंटरेस्टिंगचा प्रश्न आला होता, जो की आहे की हे प्रोफेशन तू कसं काय निवडलं? तर झालं असं होतं की स्टार्टिंगला मला काही अगदी फारशी आवड नव्हती, पण माझ्या आजीला मूवीज मध्ये वगैरे असं बघून, मूवीज वगैरे बघून तिला खूप आवड होती, की तिला असं वाटत होतं की माझी पण नात आहे, ती पण असं मूवीज मध्ये यावी वगैरे। मग तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली। मी ऑडिशन्स द्यायला चालू केले। मी वेगवेगळ्या ठिकाणी, भरपूर ठिकाणी मी ऑडिशन्स दिलेत। नंतर मी ऍक्टिंग शिकत गेले आणि नंतर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला। आधी मला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता की मला काय करायचंय, हे कसं तरीच करायचंय। ऍक्च्युली माझं ड्रीम होतं की मला एअर होस्टेस बनायचं होतं, बट ते ड्रीमच राहिलं, आणि आता मी त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं कमवती आणि त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं मला अनुभव आहे। तर असं माझं ऍक्टिंग प्रोफेशन स्टार्ट झालं की पहिला आवडत नव्हतं, नंतर आजीची इच्छा होती की सायलीने ऍक्टिंग फील्डमध्ये करिअर करावं, म्हणून मी ऍक्टिंग चूज केलं। पण आता ते मलाही आवडतंय, त्यामुळे
काही विषयच नाही. आणि माझा हा नेहमी प्रयत्न असतो की मी नवीन नवीन काहीतरी शिकावं, माझ्या ऍक्टिंग मधून नवीन नवीन काहीतरी बाहेर यावं, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी ऍक्टिंग शिकायचा प्रयत्न करते. हा पण छानसा क्वेश्चन आहे की ट्रॅव्हल करायला आवडते का? विच इज युअर ड्रीम डेस्टिनेशन? प्लीज रिप्लाय. तर खूप आवडतं मला ट्रॅव्हल करायला. ऍक्च्युली मी इंडियामध्ये महाराष्ट्र सोडून मी बऱ्याच ठिकाणी गेली आहे. तसं तर बघू शकता, मी MP, UP, बिहार, परत दिल्ली, नोएडा अशा ठिकाणच्या म्हणजे नाही का भरपूर ठिकाणी मी फिरत असते, कंटिन्यू फिरत असते. मी परदेशातही जाऊन आली आहे, म्हणजे दुबईलाही मी जाऊन आली आहे. मला ट्रॅव्हल करायला आवडतं, मला एक्सप्लोर करायला आवडतं, पण त्यावेळेस माझे व्लॉग्स पण मी एवढे ऍक्टिव्ह नव्हते. मी मधूनच सोशल मीडियावरून गायब होते, नंतर मधूनच येते. त्यामुळे मला भरपूर प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात की अचानक आल्यामुळे रीच येत नाही, नंतर रीच पूर्ण डाऊन जाते. बट आता मी खूप प्रयत्न करते की मी सर्वांपर्यंत माझ्या अपडेट्स देऊ. असं क्वेश्चन जेव्हा मी वाचत होते ना, तेव्हा मला असं वाटत होतं की यार, म्हणजे लोकांना फरक पडतोय की मी ऍक्टिव्ह आहे का, ऍक्टिव्ह नाहीये का, ते बघून मला खूप आनंद झाला त्यावेळेस. आणि हा क्वेश्चन मला पाठवलाय अजय काळे यांनी. तर थँक्यू सो मच. तुम्ही एवढी केअर करता की तुम्ही बघता माझी प्रोफाईल की मी ऍक्टिव्ह आहे का नाहीये का. तर क्वेश्चन हा आहे की ताई, तू इंस्टाग्रामवर जास्त ऍक्टिव्ह का नाहीस? पहिल्यासारखे व्हिडिओज पण पोस्ट नाही करत, काही प्रॉब्लेम आहे का लाईफमध्ये? तर सर्वांच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच. 100% अपडेट न राहण्याचं रिझन असं आहे की मी आता स्विच केलंय. लाईक मी पहिला कॉन्सेप्ट बनवत नव्हते, अगदी काही डोकं चालवत नव्हते. नॉर्मल लिपसिंगचेच माझे कॉन्सेप्ट असायचे, म्हणजे व्हिडिओज असायचे आणि ट्रान्झेशनचे पण असायचे. पण आता मी माझे व्हिडिओ ट्रान्झेशन आणि लिपसिंग वरून स्विच केलंय कॉन्सेप्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. कॉन्सेप्ट म्हणजे काय की एखादी रियालिटी दर्शवण्याचे व्हिडिओज. लाईक मी एखादी रियालिटी घेते, एक मुद्दा उचलते, त्याच्यावरती मी रायटिंग स्वतः करते, त्याच्यावरती माझे अँगल स्वतः असतात. माझी टीम आहे मिरजला, ती सुद्धा मला खूप सपोर्ट करते. आणि त्याच्यानंतर माझा पूर्ण व्हिडिओ तयार होतो, ज्याच्यामध्ये अँगल्स बऱ्यापैकी माझे असतात. आणि शूट झाल्यानंतर मला एडिटिंग करावं लागतं. प्लस मला युट्यूबसाठी पण आता मी युट्यूब शॉर्ट्स चालू केलेत, मिनी ब्लॉग्स टाकायला, तर त्याचंही एडिटिंग असतं. डेली मला 45 किलोमीटर्स अपडाऊन होत नाही. त्यामुळे मी एकदाच जाते आणि माझा पूर्ण दिवसामध्ये एकच व्हिडिओ बनतो. त्यामुळे मी ऍक्टिव्ह नाही राहू शकत आहे जास्त इंस्टाग्रामला. बट मी आता पूर्ण प्रयत्न करत आहे की मी जास्तीत जास्त इंस्टाग्रामवरती, स्नॅपवरती, युट्यूबवरती, फेसबुकवरती अपडेट राहायचा. आणि कॉन्सेप्ट तर एक माझा मुद्दा आहेच, पण त्याच्याशिवाय मी दुसरं पण व्हिडिओज बनवायला चालू करणार आहे, जे आहेत कॉमेडी व्हिडिओज, प्लस आहेत ट्रान्झेक्शन व्हिडिओज, जे तुम्हाला आवडत होते. तर मी आता नक्कीच अपडेट जेवढं होईल तेवढं माझ्याकडून मी राहायचा प्रयत्न करेन. आणि थँक्यू सो मच तुम्हाला की तुम्ही माझी एवढी काळजी करताय आणि तुम्हाला कळतंय की मी अपडेट नाहीये, मी ऍक्टिव्ह नाहीये. या वर्षी हा मला खूप इंटरेस्टिंगचा क्वेश्चन आलाय की या वर्षी तुम्ही मराठी बिग बॉस मध्ये जाणार का? तर माहिती नाहीये ना, मी अजून ऑडिशन दिलंय ना, त्याचं ऑडिशन अजून आलेत. पण मी नक्की ट्राय करेन की मी मराठी बिग बॉस मध्ये जाण्याचा. कारण की असं स्पेसिफिक त्याचं रिझन नाहीये, पण मला आवडेल की मराठी बिग बॉस मध्ये जायला, एक नवीन ओळख तयार करायला. जेव्हा मराठी बिग बॉसचे ऑडिशन्स निघतील तेव्हा मी नक्की 101% मी ऑडिशन देईन. आणि वरचं देवाच्या कृपेने बघूया, जर सिलेक्शन झालं तर नक्की मी मराठी बिग बॉस मध्ये जाईन, नाहीतर पता नहीं क्या होगा क्या नहीं. बट मी ट्राय करें. जीवन में सफल होना किसे कहते हैं? देखो, पता, क्योंकि मैं अभी तक सफल नहीं हुई हूँ, मैं अभी तक सक्सेसफुल नहीं हूँ जैसा मुझे होना है. आई एम नॉट सेटिस्फाइड कि मैं इतना भी कर रही हूँ, जितना भी कर रही हूँ, उससे मैं बिल्कुल अभी तक सेटिस्फाइड नहीं हूँ. मुझे है कि मेरा है कि मुझे एक खुद का घर लेना है. और मैं सभी लड़कियों को, अगर ये व्लॉग मेरा लड़कियां देख रही है नहीं देख रही है पता नहीं है, बट जितने भी लड़कियां मेरा ये व्लॉग देख रही है उनको मैं ये जरूर बोलूंगी कि देखो, लाइफ में कभी भी किसी के ताने सुनने की जरूरत नहीं पड़नी चाहिए. लाइक आप इंडिपेंडेंट हो, आप अगर पढ़े लिखे हो अच्छे तो अपना एक जॉब कर लो, पैसे सेविंग्स कर लो, एक अच्छा सा घर ले लो.
मेरा भी वैसा ही है कि मुझे खुद का एक घर लेना है जिसपे मैं खुद के नाम की ऐसी नेम प्लेट लगा लूं, और उस घर में मुझे आने के लिए जाने के लिए कोई रोके टोके ना। तो ऐसे बहुत से ड्रीम्स है मेरे, मुझे खुद की गाड़ी लेनी है, मुझे खुद का घर लेना है, मुझे घर वालों को बहुत 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 खुश रखना है। जितना भी मैं अभी कर रही हूँ सब मेरे नानी और मम्मी के लिए ही कर रही हूँ, बाकी कोई नहीं है। मेन पॉइंट ये है कि ये सब चीजें करते वक्त खुद को मत भूलो। जितना तुम सबके लिए कर रहे हो ना, उतना तुमको खुद के लिए भी करना जरूरी है। खुद को भी खुश रखना उतना ही जरूरी है। अगर हम खुद को खुश नहीं रख पाते, या फिर हम दूसरों का ही बहुत सोचते रहते हो, तो एक टाइम पे ना वो एंजाइटी और डिप्रेशन के रास्ते पे इंसान चला जाता है, जिससे मैं गुजर चुकी हूँ बहुत टाइम पहले, और अभी भी कुछ टाइम पहले। बट नाउ आई एम नॉट डिप्रेस्ड। अभी मैं बहुत खुश हूँ। जितना मैं अर्न करती हूँ, जितना मैं कमाती हूँ, उसमें से मैं खुद भी बहुत खुश रहती हूँ और घर वालों को भी बहुत खुश रखने का ट्राई करती हूँ। तो सफलता इसी में है कि सबको खुश रखो, और पहली बात मेन वर्ड की खुद को भी खुश रखो। खुद का मन मत मारो कि तुम्हें ये नहीं करना है, वो नहीं करना है, बट तुम्हारा मन है कि तुमको वो करना है, तो बिंदास्त करो। फर्स्ट व्हिडिओ काढताना वाटलं होतं का तू एवढी फेमस होशील म्हणून, कित्येक जणांची क्रश होशील म्हणून? तर क्रशचं मला माहित नाही. जेव्हा मी माझा पहिला व्हिडिओ शूट केला टिकटॉकला, सगळ्यात पहिला व्हिडिओ मी टिकटॉकला माझं सोशल मीडिया स्टार्ट मी माझा टिकटॉक पासून केलं. सर्वात पहिला व्हिडिओ जेव्हा मी शूट केला, तेव्हा माझ्याकडे ना ट्रायपॉड होता, ना ऍक्टिंग येत होती व्यवस्थित, आणि नाही माझ्याकडे काहीच होतं. माझ्याकडे होता ओप्पो A7 मोबाईल. तो मी असा खिडकीमध्ये ठेवला. व्हिडिओ बनवले. कमीत कमी मी 150, 200, 400, 200 व्हिडिओ बनवले असतील. त्याच्यानंतर माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला, ज्याच्यामुळे मग मला थोडं फॉलोअर्स वाढायला लागले. खूप चांगले. नंतर मी दिवसातून 4 व्हिडिओ टाकायचे. मला ही लांब-लांबपर्यंत आयडिया नव्हती की एवढे चांगले फॉलोअर्स गेन होतील माझे, एवढे चांगले फॉलोअर्स बनतील. काहीही आयडिया नव्हती. तर हळू फॉलोअर्स वाढत गेले. माझा इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये वाढत गेला. सोशल मीडियामध्ये आधी मला काही इंटरेस्ट नव्हता. आता वाढत गेला आणि मग हळूहळू व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले. व्हायरल म्हणजे माझे 100K 200K एवढेच जायचे व्हिडिओज. पण ते त्यावेळेस टिकटॉकच्या वेळेस खूप मोठी गोष्ट होती की तुमचे व्हिडिओज व्हायरल जातात. त्याच्यानंतर मी काय करायचे की माझ्या ओप्पोच्या फोनमधून क्लॅरिटी येत नव्हती चांगली, म्हणून मी काय करायचे की आमच्या इथे गावातच एक कॅमेरामॅन आहे, त्यांना बोलवायचे. कॅमेरामध्ये मी व्हिडिओ शूट करायचे, नंतर मी ते घ्यायचे, एडिट करायचे आणि मग मी पोस्ट करायचे. मग ते व्हिडिओज माझे खूप चांगले व्हायरल जायचे, घराच्या समोरचेच. असं वाटलं नव्हतं, पण झालंय. आणि पहिला व्हिडिओ शूट करताना तर अजिबातच वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल. मॅरिड कपलवाले व्हिडिओज खूप मस्त असतात तुझे, कॉन्सेप्ट खूप मस्त असतो. व्हिडिओची स्क्रिप्ट कोण तयार करतं? तर व्हिडिओचं पूर्ण स्क्रिप्टिंग विथ अँगल्स आणि डायलॉगसह पूर्ण माझं काम असतं. मी माझ्या व्हिडिओचे कॉन्सेप्ट स्वतः लिहिते. माझ्या व्हिडिओचं अँगल्स मी स्वतः घेते. त्याच्यानंतर डायलॉग्स मी स्वतः लिहिते आणि एडिटिंग सुद्धा मी स्वतःच करते माझ्या व्हिडिओची. सगळं मी स्वतःच करत असल्यामुळे माझ्यावरती खूप लोड पडतो. त्यामुळे मी भरपूर वेळा ऍक्टिव्ह नाही राहू शकत. स्किन रुटीन. अच्छा, तर आता मी ह्याच्यानंतरचा ब्लॉग जो आहे तो स्किन रुटीन वरती करेन. ऍक्च्युअली माझी स्किन आता खूप जास्त चांगली झाली. मी आता मेकअपही नाही केलाय. मी फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावले. सनस्क्रीन का लावली? कारण की लाईटचा इफेक्ट माझ्या स्किनवरती खूप हार्श पडतो, त्यामुळे मी सनस्क्रीन यूज केली आहे रात्री सुद्धा. तर माझ्या स्किनवरती आता खूप चांगला इफेक्ट पडलाय, खूप छान इफेक्ट पडलाय. मी माझा स्किन केअर रुटीनचा ब्लॉग मी एक वेगळा बनवेन, तो नक्की बघा ह्या ब्लॉग नंतर. सो अभी आते हैं हमारे मेन पॉइंट पे कि साइली, क्या आप मैरिड हो? साइली, क्या आपका कोई बॉयफ्रेंड है? साइली, आप रिलेशनशिप में हो? और साइली बहुत सारे सवाल। देखो, मैं मैरिड नहीं हूँ अभी तक. मेरी एज 20 है. अभी मैं साड़ी पहनती हूँ तो लगता है कि मैं मैरिड हूँ, क्योंकि मेरा वो गेटअप ही होता है पूरा कि मंगलसूत्र, सिंदूर, कंगन वगैरह बस सब कुछ मैं पहनती हूँ, तो सबको बहुत सारे लोगों को लगता है कि मैं मैरिड हूँ, बट नो, आई एम नॉट मैरिड. और रही बात कि मैं रिलेशनशिप में हूँ या नहीं, आपको क्या लगता है मैं रिलेशनशिप में हूँ या नहीं, ये आप मुझे कमेंट बॉक्स में बता दो. उस पर मैं एक अलग सा, एक इंटरेस्टिंग सा, फनी सा ब्लॉग बनाऊंगी.
और आपको बताऊंगी कि मैं रिलेशनशिप में हूँ या नहीं। तब तक मुझे कमेंट बॉक्स में जरूर बताना कि आपको क्या लगता है। अभी के लिए हम यहीं पे रुक जाते हैं, बहुत बड़ा वीडियो हो चुका है, बट कोई बात नहीं, आप पूरा स्किप ना करते हुए पूरा वीडियो देखना और मुझे कमेंट बॉक्स में पक्का बताना कि आपको जानना है या नहीं कि मेरा बॉयफ्रेंड है या नहीं। तो बाय बाय, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में।